हॅलो नमस्कार. आपण नवरी मिळी हिटलरला 27 सप्टेंबरच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. लीलाची मजा आणि आजी घेत असतात कारण लीला ही एजंटच्या प्रेमात पडलेली असते म्हणून. आणि मग काही काही चिडवत असतात, ते असं करायचं तसं करायचं, आता तुम्ही खूपच रोमॅन्टिक झालेला आहात, रोमॅन्टिक वहिनी, असं यश त्यांना चिडवत असतो आणि आजीही चिडवत असतात. आणि लीला मग जरा बेजार झाल्यासारखी असते, म्हणते चिडवू नका ना मला. म्हणतात आता तुला प्रेम तर झालेलं आहे, पण ते एजंटपर्यंत पोहोचायचं कसं हे तुलाच करावं लागेल आणि मग त्याच्यासाठी तुलाच प्लॅन करावे लागतील. आणि मग लीला आजीना म्हणते की आजी तुम्ही माझी मैत्रीण आहात ना, तुम्हाला माहीत आहे ना माझ्या मनात काय आहे ते. आजी म्हणतात हो, पण तो एजंट ना अभिरामलाही तू ते गोष्टी सांगायला पाहिजे. विराजकडे जातो आणि त्यांना दोघांनाही म्हणत असतो की कसं चालू आहे तुमचा बिझनेस, चांगला चालू आहे ना. तर ते बोलतात हो हो चांगला चालू आहे, बघ ना आमच्या आयडियाज काही तुला आवडत असतील तर तुला सुट्टी आहे का. तर मग किशोर म्हणतो हो हो, बाबांचे खूप इम्पॉर्टंट क्लायंट्स आहेत, त्याच्यासाठी मला सुट्टी दिलेलं आहे, मी असिस्टंट आहे ना त्यांच्या हाताखालचा, त्यामुळे सुट्टी दिलेली आहे. तर मग इकडून विराज म्हणतो की नाही दादा असं कसं काय, तू असिस्टंट नाही आहे ना, तू पण त्यांच्यासोबतच एक आहेस ना. तर किशोर त्यांना सांगतो की मोठ्या माणसांचं असंच असतं, काही इम्पॉर्टंट क्लायंट्स असले किंवा काही इम्पॉर्टंट्स मीटिंग असले की बाकीच्यांना त्याच्यामध्ये भाग घेऊ द्यायचा नाही, म्हणजे त्या गोष्टी त्यांना कळणार नाही, याच्यासाठी मला आज सुट्टी आहे. तर मग लगेचच किशोर म्हणतो हो आपल्या बाबांचा बिझनेस एजंटनी हिसकावून घेतला ना. तर मग विराज म्हणतो नाही नाही बा, त्यांनी कमवला तो बिझनेस, हिसकावून घेतलेला नाही आहे. आणि आमच्या जर काही आयडियाज आवडत असतील किंवा तुझ्या काही आयडियाज असतील तर आमच्या बिझनेसविषयी सांग. ला फोन आलेला असतो रेवतीचा आणि मग तो सांगतो की मला मनातल्या मनात म्हणत असतो की मला टाईम स्पेंड करायचा आहे तुझ्यासाठी. तर तो काहीतरी आयडिया सांगतो की म्हणजे तिला बोलतो की माझ्या मैत्रिणीला बेकिंगचा हे सुरू करायचं आहे, त्यासाठी तुला थोडीशी मदत करावी लागेल. मग हो 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 असं करून मग तो रेवतीच्या घरी जातो आणि रेवतीची आई म्हणजे कालिंदी सगळं काही चकल्या भजी चहा वगैरे सगळं काही करत असते आणि ते पाहून यशला खूप छान वाटतं. आणि मग ते दोघीजण ते एन्जॉय करत असतात. आणि मग तेवढ्यात कालिंदी बोलत बोलत त्याला त्याची जन्मतारीखही विचारते, तो जन्मतारीखही सांगतो आणि म्हणते वा वा छान आहे छान आहे. म्हणजे कालिंदीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळा प्लॅन शिजत असतो. ते त्यांच्या क्लायंटला सांगत असतात की आता आम्ही हॉटेलमध्ये घरगुती जेवण सुरू करणार आहोत आणि मलाही घरगुतीच जेवण आवडत असं, म्हणजे मी घरचंच जेवण करत असतो. तर ते बोलतात की हो खूप छान आहे हे, आम्हाला टेस्ट करायला आवडेल तुमचं घरचं जेवण. तर एजे म्हणतात ऑफकोर्स वाय नॉट, करू शकता तुम्ही. आणि मग विश्वजितला आणायला लावतात टिफिन आणि टिफिन आणल्यानंतर टिफिन जसं पॅक केलेला असतो तो खूप छान पद्धतीने केलेला असतो. मग ते बोलतात की खूप छान पद्धतीने तुमचा हा टिफिन केला आहे. पहिला डब्बा उघडतात त्याच्यामध्ये चिठ्ठी मिळतात आणि मग ते क्लायंट्स बोलतात की खूप छान, तुमच्या बायकोचं खूप प्रेम दिसते तुमच्यावर, म्हणून तर हा वे ऑफ कम्युनिकेशन आहे दोन माणसांमधला, त्यामुळे तुमच्या बायकोने हे पाठवलं असेल, खूप रोमॅन्टिक असणार तुमची बायको. डबे उघडले जातात आणि तिन्ही डब्यांमध्ये चिठ्ठ्याच निघतात. एजेंटनाही खूप जास्त राग आलेला असतो कारण त्या क्लायंट्सला जेवायला मिळालेलं असतं आणि त्यांनी एक ऑर्डर केलेली असते की मला घरगुती जेवण पाहिजे आहे आणि ते एजे पूर्ण करू शकले नसतात, त्याच्यामुळे खूप जास्त राग आलेला असतो. आणि मग घरी सगळे जेवण करायला बसलेले असतात. ज्यावेळेस सगळं काही उघडलं जातं त्यावेळेस कळतं की टिफिनमध्ये काहीच गेलेलं नाही आहे. आणि तेवढ्यात तिथे एजे येतात आणि ऑफकोर्स बरोबर आहे तुमचं सगळ्यांचं, मला टिफिनच आलेलं नाही आहे, रिकामा टिफिन आलेला आहे. आणि मग लीला त्यांच्याकडे जाते आणि म्हणते की हे आपण रूममध्ये जाऊन बोलूया ना, सगळ्यांसमोर कशाला बोलायचं. तो म्हणतो तेवढ्या मोठ्या क्लायंटसमोर माझा तिथे अपमान झालेला आहे आणि आता ह्या चिठ्ठ्यांबद्दल घरच्यांना सांगायचं नाही का. मग ती म्हणत असते की नाही नाही असं नका ना करू. आणि मग तेवढ्यात सगळेच तिथे जमा होतात आणि मग एजे सांगतात की मला टिफिन नव्हता, रिकामा टिफिन आणि त्याच्यामध्ये चिठ्ठ्या आल्या होत्या आणि त्या एवढ्या मोठ्या क्लायंटसमोर माझा खूप जास्त अपमान झालेला आहे, ते मला अजिबात आवडलेलं नाही. लीला त्यांना सॉरी म्हणत असते पण ते लीलाचं काहीच ऐकत नाहीत आणि तिथून रागाने निघून जातात. आजी तिला समजवायचा प्रयत्न करतात. इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब.